भिवंडी तालुका की रवली गांव रतन यूनिवर्सल में भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित कार्यकर्ता मेलावा व स्नेहभोजन कार्यक्रम उत्साह व जोश के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में माजी केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल के आगमन पर भाजपा कार्यकर्ताओं ने उनका भव्य स्वागत किया। कार्यक्रम के आयोजक भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटिल व भाजपा युवा मोर्चा ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष व इताड़े सरपंच जगन पाटिल द्वारा किया गया। इस अवसर पर भाजपा क्रीड़ा आघाड़ी ठाणे जिला अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे, भाजपा भिवंडी तालुका पूर्व मंडल अध्यक्ष श्रीकांत गायकर, भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष नीलेश गुरव, भाजपा ठाणे जिला ग्रामीण वाराई माथाड़ी आघाड़ी अध्यक्ष सुजीत तात्या सेठ पाटिल सहित अनेकों मान्यवर व कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। कार्यक्रम में भाजपा के वरिष्ठ नेताओं और पदाधिकारियों की मौजूदगी में नए कार्यकर्ताओं को नियुक्ति पत्र देकर संगठन में जिम्मेदारियां सौंपी गई। इस दौरान पार्टी संगठन को और मजबूत करने, जमीनी स्तर पर कार्यकर्ताओं की भूमिका बढ़ाने और आगामी समय में पार्टी के विस्तार को लेकर कार्यकर्ताओं का मार्गदर्शन भी किया गया। आइए देखें वहां का दृश्य। आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने देवेश पाटील आणि जगन पाटील या दोघे जण गटारीचं आयोजन केलेलं आहे, स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे। एक कार्यकर्ता मेळावा म्हणूनही त्याला नाव दिलेलं आहे, कारण आदरणीय कपिल पाटील साहेब आपण सर्वांना संबोधित करणारच आहे। खरोखरच आपण नेहमी बघत असतो की जगन पाटील असेल देवेश पाटील हे दोघेही दरवर्षी मला वाटतं गटारीचा कार्यक्रम करतात। साहेब फक्त गेल्याच वर्षी आपण संग्रीलाला तो कार्यक्रम आयोजित केला। नेहमीच कुठंतरी आपण समाजासाठी देणं लागतो ही जाणीव ठेवून हे कार्यक्रम जगन पाटील हे करत असतात। खरोखरच अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या हातून नेहमी घडत राहू। साहेब आता सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे, त्यामुळे जास्त काही जेवणाचाही टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही न बोलता मी सर्वांची रजा घेतो। देवेश पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत आम्ही होतो तेव्हापासून राष्ट्रवादीचा कौटुंबिक सोहळा आणि भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर ती परंपरा कायम ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कौटुंबिक सोहळ्याचं आयोजन देवेश पाटील यांच्या माध्यमातून होतं। मागच्या 3-4 वर्षापासून जगन पाटील यांनी या विभागामध्ये पूर्ण तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौटुंबिक स्नेह संमेलन हे आयोजित करण्याचं सुरुवात केली। निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ही फक्त राजकीय क्षेत्रामध्ये काम करते असं नाही, निवडणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं अशा प्रकारची भावना न ठेवता काम करणारी पार्टी आहे। सततच कार्यकर्त्यांना मनामध्ये ही भावना निर्माण होण्याच्यासाठी अशा प्रकारचे कौटुंबिक स्नेह संमेलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केली जातात। त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण निश्चितपणाने होते, पार्टीने दिलेल्या कार्यक्रमांची चर्चा होते आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा एक कुटुंब म्हणून फक्त भिवंडीतच नाही तर ठाणे ग्रामीण मध्ये पूर्ण एक कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी ही सतत कार्यरत असते। भारतीय जनता पार्टीच्या कामाची कॉपी कोणालाच करता यायची नाही। मी सांगितलं की हे जे कौटुंबिक स्नेह संमेलन आहे हे स्नेह संमेलनाची कॉपी करून अनेक लोक त्यांच्या माध्यमातून ते कार्यक्रम करायला लागले। याचा अर्थ आमचा हा कौटुंबिक स्नेह संमेलन हा यशस्वी आहे असं त्याचा अर्थ आहे। कामाच्या बाबतीत आपण उल्लेख केला तर कामाची आमची कोणी कॉपी करू शकत नाही। या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी 10 वर्ष खासदार असताना जे काम केलेलं आहे तेच काम तुम्हाला दिसेल। मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही। फक्त सोशल मीडियावर आता जे काही खड्डे पडलेत फक्त व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकतात लोक। पूर्वी काय करायचे, व्हिडिओ टाकायचे आणि मला ट्रोल करायचे। आता कोणी कोणाला ट्रोल करत नाही। आता हे अशा पद्धतीचं जे काही वर्तन काही लोक करतात ते चुकीचं आहे। खड्डे जर पडले असतील तर त्याचा त्रास सगळ्यांनाच आहे। जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष देऊन ते करण्याची आवश्यकता आहे, बरोबर। आम्ही तर पदावर असो नसो सत्तेत आम्ही आहोत, त्याच्यामुळे
काम सत्तेच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी अजूनही आमची आहे, आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही आमचं योगदान देत असतो. परवाच एक तुम्ही बघितलं तर शहापूरला एक जवान रस्त्यामध्ये खड्ड्यात म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो वारला. एक जवानाला सुद्धा रस्त्यातल्या खड्ड्यांच्यामुळे आपलं जर जीव गमवायला लागत असेल. एक भिवंडी तालुक्यात आपल्या शहरामध्ये अंजीर फाट्याला राहणारा एक आपली भगिनी ही नवऱ्याच्या सोबत कुठल्या कामासाठी भिवंडीत येत होती. खड्ड्यामध्ये गाडी आपटली आणि तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या अशा प्रकारे ज्या काही घटना घडतात, या घटना घडू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी सततच लक्ष ठेवणं गरजेचं असतं. म्हणून कोणीही लोकप्रतिनिधी असला तरी त्याचं लक्ष कामाच्यासाठी असणं गरजेचं आहे. आपण इतर ठिकाणी जेवढं लक्ष देतो त्याच्याऐवजी या गोष्टींकडे, जी काय असुविधा पावसाच्यामुळे तयार होते त्या असुविधांकडे लक्ष देणं ही तेवढंच गरजेचं आहे. दुसरी बाजूही त्याला आहे. आपण आता पाऊस सुरू झाल्यापासून मला असं वाटतं पाऊस थांबलाच नाही. आज थोडासा असर पावसाने दिलेला आहे. प्रशासनाला खड्डे भरण्यासाठी उसंत मिळाली पाहिजे. ही गोष्ट जरी सत्य असली तरी प्रशासनाची जबाबदारी आहे की रस्त्याला खड्ड्यात पडले नाही पाहिजे, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. आणि म्हणून आता पडलेत खड्डे तर ते तात्काळ कसे बुजवता येतील. पुढे आता आपले सगळे सण सुरू होणार आहेत. त्या सणांना रहदारी जास्त वाढते आणि त्याच्यामुळे अजून लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करतो की ज्या ज्या रस्त्यांना खड्डे असतील त्या सगळ्या रस्त्यांचे खड्डे आपण बुजवण्याचं काम करावं, अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून करतो. जगन पाटलांना जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे. ते सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून पक्ष संघटनेचं काम वाढवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करतात. निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेश पाटील यांच्या सहकार्याने काम करत असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये युवा मोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानावर येईल असा मला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे फक्त जगन पाटील नाही तर आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष मिस्टर कानगायकर असेल, श्रीधर पाटील असेल, निलेश गुरव असेल, आमचे नेते मंडळी असतील, ही सगळी नेते मंडळी ही सततच कार्यरत असते. भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी सततच कार्यरत असणारी पार्टी. भारतीय जनता पार्टी फक्त पक्ष संघटनेचं काम करत राहते असं नाही. पक्ष संघटनेचं तर काम करतेच, पण त्याचबरोबर जनतेच्या सेवेसाठी आपलं योगदान भारतीय जनता पार्टी देत राहते. सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकीचं आयोजन केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की बुलेट ट्रेनला जो दर मिळाला होता तो दर मिळाला पाहिजे, अशा प्रकारची यांची शेतकऱ्यांची भूमिका आहे ती रास्त आहे. पण शासनाने एक जे आर काढल्यामुळे दोन दोन फॅक्टर देण्यासाठी आपल्याला अडचणी येतात. कारण शासनाचा जे आर असा आहे की MMR रिजन मध्ये ज्या ठिकाणी जमिनीचे दर FSI मध्ये मोजले जातात त्या ठिकाणी किंवा स्क्वेअर मीटर मध्ये मोजले जातात त्या ठिकाणी फॅक्टर 1 लावावा. तर माझी भूमिका त्याच्या पाठीमागे अशी होती की अशा अनेक जागा आहेत MMR रिजन मध्ये ज्याला स्क्वेअर मीटर मध्ये ज्याला रेडी रेकनर मोजला जातो, परंतु त्या ठिकाणी दर जमिनीचे वाढलेले आहेत परंतु रेडी रेकनरचा रेट हा वाढलेला नाहीये. त्याच्यामुळे दर कमी येतात. म्हणून मार्केट रेट पकडायचा झाला तर लोकांनी जागाचे व्यवहार झाले नाही, त्याच्यामुळे मार्केट रेट पकडून सुद्धा तो रेट येत नाही. शहरामध्ये राहणारे लोक आहेत, समजा बुलेट ट्रेन ठाण्यातनं जाते तर ठाण्याचा जो परिसर आहे ठाणा कॉर्पोरेशनचा, मातर्डीला पहिलं स्टेशन आहे. मग मातर्डीच्या पुढे अजून जिथे जिथून जाते त्या ठिकाणी सरकारचे दर ही रेडी रेकनरचे जास्त आहेत, मार्केट रेट ही जास्त आहे आणि मार्केट रेट प्रमाणे व्यवहार झालेले असतात. त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात रेट येतो आणि त्याला डबल फॅक्टर लावायचा तर सरकारला अजून बर्डन पडते एखादा प्रोजेक्ट करताना. त्याच्यासाठी तो निर्णय बरोबर आहे, पण ग्रामीण भागामध्ये अजून डेव्हलपमेंटच नाही आणि डेव्हलपमेंट नसताना अशा प्रकारचा नियम ग्रामीण भागाला लागू केला तर आता जो काही 12 लाखाचा दर बुलेट ट्रेनला येत होता तो रेट निम्म्यावर आला 5-5.5 लाखावर. मग एकाच शेतकऱ्याची जागा जर बुलेट ट्रेनला गेली असेल आणि त्याच्या आता विरार अलिबाग कॉरिडॉरला जात असेल तर विरार अलिबाग कॉरिडॉर साठी गेलेल्या जागेला तो निम्मे पैसे घेऊन जागा देऊ शकत नाही. असंतोष निर्माण होणार शेतकऱ्यांमध्ये. आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती केली या बाबतीत आपण लक्ष घालून 2 फॅक्टर देण्याच्या बाबतीत आपण विचार करावा.
त्यांना मी असंही सांगितलं की 14 गावाचा प्रश्न आहे, फक्त 500 कोटी रुपये जास्त द्यावे लागतात. ते 500 कोटी जास्त आपण दिले तर आमचे शेतकरी समाधानी होतील. अशा प्रकारची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ही पोहोचवलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात निश्चितपणाने यश येईल.